सारंगपुरी संघाचा 12वा प्लेयर समालोचन कक्षामध्ये पाठवा। सारंगपुरी संघाचा अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा। सारंगपुरी संघ या ठिकाणी आपला 12वा प्लेयर नसल्या कारणानं आयोजन कमिटीच्या वतीनं 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी डिक्लेअर होत आहे। सारंगपुरी टीमला 2 धावांची पेनल्टी। सारंगपुरी संघाला या ठिकाणी 2 धावांची पेनल्टी इम्प्लिमेंट केली जात आहे। अतिरिक्त प्लेयर समालोचन कक्षामध्ये नसल्या कारणानं 2 धावा इथं पॅनलाइज केल्या जात आहेत। सामन्याला सुरुवात होतीये। थँक्यू सो मच प्रसन्नजी चव्हाण सर। शहापूरच्या क्रिकेटसाठी आणि या परिसराच्या क्रिकेटसाठी भरपूर मोलाचं योगदान या युवा समालोचकांचं आपल्याला लाभतंय। दोन्ही बंधुराज प्रसन्न आणि प्रथम या दोन्ही लाडक्या समालोचकांचा आपण मनापासून सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करूया। जाऊया मैदानावरती मित्रांनो। टाइम काउंटडाऊन केला जात आहे। पहिला चेंडू जसा पडेल तसा या ठिकाणी लाईव्ह स्क्रीनवरती तुम्हाला टाइमर सेट केला जातोय। आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे। पहिल्या 3 षटकांसाठी तुम्हाला 16 मिनिटांचा अवधी आम्ही देतोय। त्यामध्येच तुम्हाला ज्या अतिरिक्त ऍक्टिव्हिटी आहेत त्या सुद्धा तुम्हाला कव्हर करायच्या आहेत, लक्षात घ्या। चला फिल्डिंग सजवून घ्या। चला मित्रांनो फिल्डिंग लावा। चला फिल्डिंग लावून घ्या। टाइम या ठिकाणी स्टार्ट केला जात आहे। आयोजन कमिटीच्या वतीने या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। मित्रांनो सूचना लक्षात घ्या। आई गावदेवी सारंगपुरी आणि त्यांच्या विरोधात संघ मैदानावरती सह्याद्री वाशाळा या 2 संघांच्या दरम्यान या ठिकाणी सामन्याला सुरुवात होतीये। सलामीची जोडी वाशाळा संघाची चला स्पीडअप करा। या ठिकाणी सामन्याला सुरुवात होत आहे। फिल्डिंग लागलेली आहे आणि सलामीची जोडी मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी समीर भोईर आणि योगेश भोईर ही सलामीची जोडी मैदानावर सज्ज होत आहेत। सह्याद्री वाशाळा संघाची सलामीची जोडी गोलंदाजी करत असताना आदित्य या ठिकाणी सुरुवात करेल। षटकाचा पहिला चेंडू, पंचांचा हिरवा कंदील येतोय। 4 षटकांची मॅच, सामन्याला सुरुवात। पहिला बॉल स्ट्राइक वरती समीर भोईर उजव्या हाताचा बॅटर। पहिलाच बॉल बॅटला स्पर्श झालाय। त्या ठिकाणी थर्ड मॅनच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय। एक सिंगल धाव या दरम्यान कंप्लीट करतील। अतिरिक्त डिक्लेअर झोनच्या दिशेने एक सिंगल धाव या ठिकाणी जोडली जाते आणि एका धावेच्या मदतीने धावफलकाचा श्रीगणेशा। पहिल्या चेंडूवरती पहिली धाव आलेली आहे। या ठिकाणी स्ट्राइक रोटेट योगेश भोईर स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळेल। पहिलाच बॉल जबरदस्त खेळलाय, कबरच्या डोक्यावरनं खेळलाय। व्हॉट अ कॅच, जबरदस्त कॅच त्या ठिकाणी योगेश भोईर या मॅचची गोल्डन विकेट या ठिकाणी अर्जित करत असताना एक अप्रतिम दर्जाचा झेल त्या ठिकाणी टिपलाय। सुपर फिल्डिंग। टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकता
इनसाइड आउट खेळलेला फटका होता. टायमिंग प्रॉपर झालं होतं, मात्र एक चांगल्या दर्जाचा झेल त्या ठिकाणी टिपला आहे. अगदी सेफ आणि क्लीन कॅच या ठिकाणी आपण पाहत आहे. योगेश टेनिस क्रिकेट ही वाहिनी आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच योगेश टेनिस क्रिकेट वाहिनीचे चेअरमन योगेश भोईर सर या ठिकाणी त्यांची वाहिनी काम करते. मात्र मैदानावरती खेळताना तनमन धनानं अतिशय मेहनतीनं क्रिकेट खेळणारे हे व्यक्तिमत्व योगेश भोईर भरपूर वर्ष वाशाळा संघाचं प्रतिनिधित्व करतायत. चला मित्रांनो, टायमर आपण सेट करतो, तो फिल्डिंग टीमसाठी करतो. मात्र या अतिरिक्त ज्या ॲक्टिव्हिटीज फलंदाज सुद्धा वेळ खर्च करत असतात, या अतिरिक्त खर्च केलेल्या वेळासाठी या ठिकाणी नक्कीच फलंदाजांना सुद्धा दंडित केलं जाऊ शकतं. पहिलं षटक, पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर लगेच विकेट अर्जित केली आहे. एका धावेवरती एक फलंदाज बाद अशी धावगती आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी अभय आणि सुमित यांचा अंडापावचा स्टॉल अगदी मंचाच्या उजव्या बाजूला ग्रामपंचायत ऑफिसच्या बाजूला आहे. कुणाला भूक लागली असेल तर तिथं जाऊन तुम्ही आस्वाद घेऊ शकता. त्याचबरोबर प्रणय यांचा ताकाचा स्टॉल त्या ठिकाणी आहे, तुम्ही जाऊ शकता, त्या ठिकाणी जाऊन आनंद लुटा. फटका खेळलाय, कव्हरच्या दिशेनं फिल्डर त्या ठिकाणी जातोय, अडवण्याचा प्रयत्न केला जाईल. या दरम्यान आपण पाहाल तर 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट करतायत. षटक क्रमांक पहिलं आदित्य गोलंदाजी करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीनं पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव आली. त्यानंतर आपण पाहाल तर योगेश भोईरची महत्त्वाची विकेट अर्जित केली आणि या चेंडूवरती आपण पाहाल तर पुन्हा 2 धावा येत आहेत. एकंदरीत पहा, 3 चेंडू फेकलेत आणि 3 धावा खर्च झाल्यात. सिद्धेशचा हा चेंडू आपण पाहत आहे, अतिशय चांगल्या पद्धतीनं जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चौकार येतोय आणि पोस्ट अंपायर रिव्ह्यू, नो बॉल चेक करायचा आहे. या ठिकाणी तिसरे पंच बॅट्समन रिव्ह्यू, ओके, बॅट्समन रिव्ह्यू या ठिकाणी आणि पंच सॉफ्ट सिग्नल आम्हाला कळवा. अंपायर डिसिजन फेअर डिलिव्हरी, बॅट्समन रिव्ह्यू चेक करायचे, ओके. फेअर डिलिव्हरी, इट्स अ फेअर डिलिव्हरी. चौकार जरूर आलाय, 4 धावा येत आहेत धावफलकावरती. जर आपण पाहिलं तर एका गड्याच्या मोबदल्यात या ठिकाणी 7 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आई गावदेवी सारंगपुरी आणि त्यांच्या विरोधात संघ मैदानावरती खेळत असताना आपण पाहत आहे सह्याद्री वाशाळा या 2 संघांच्या दरम्यान चाललेली मॅच. बॅटिंग करत असताना योगेश भोईर लवकर बाद झाला. सुरुवातीलाच आपण पाहाल तर एक मोठा झटका दिलाय सारंगपुरी या टीमनं. इथं 7 धावांवरती 1 गडी बाद असं धावफलक. फुलटो चेंडू खेळलाय, शॉट मिड विकेटचा फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला पकडलं, फेकलं आणि या दरम्यान आपण पाहाल तर एक सिंगल. षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकाची सांगता, धावफलकावरती 1 गडी बाद, 8 धावा. बॅटिंग करतायत सह्याद्री वाशाळा.
दुसरं षटक या ठिकाणी सुरू झाले. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा समोर खेळताना पाहायला मिळाले. अतिशय चांगला चेंडू, डॉट येतोय. तब्बल 9 मिनिटं पहिल्या षटकासाठी खर्च होत आहेत. अजून 9 मिनिटांचा खेळ इथून तुम्हाला शिल्लक आहे. 9 मिनिटं शिल्लक आहेत. तुम्हाला इथून 9 मिनिटांमध्ये 2 षटकं टाकायची आहेत. टायमर आपण या ठिकाणी लावला आहे. या दरम्यान आपण पाहाल तर एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. चला स्पीडअप करत राहा. मध्ये जो वेळ खर्च होतो तो वेळ आपल्याला कव्हर करणं फार गरजेचं आहे. या अनुषंगानं मोहनला हे षटक हाताळावं लागेल. षटक क्रमांक पहिल्यासाठी आपण जवळजवळ 8 मिनिटं या ठिकाणी खर्च केलीत. दुसरं षटक चालू झालंय. एक षटक आणि 2 चेंडू टाकण्यासाठी इथं 8 मिनिटं खर्च झालेत. गोलंदाज तयार होतोय. पुन्हा एकदा मोहन समीर भोईरसाठी. यावेळी शॉर्टपिच चेंडू पुल केलाय. फटका चांगला खेळलाय. दर्जेदार प्रहार. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सह्याद्री वाशाळा सुरुवातीला झटका मिळाला योगेश भोईरच्या रूपानं. त्यानंतर आपण पाहाल तर सिद्धेश भोईर आणि समीर भोईर हे 2 फलंदाज मैदानावरती अतिशय सुंदर खेळतायत. चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत असताना लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानावरती सेट झालंय. 15 धावांवरती पहिला गडी बाद झालाय. निश्चितच एक गडी बाद 15 धावा अशी धावफलकावरती धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. षटक दुसरं चालू आहे. गोलंदाज मोहन गोलंदाजी करतोय. चला स्पीडअप करा. उर्वरित अजून भरपूर मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत. यावेळेस दणदणीत प्रहार केलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे मात्र अडवत असताना चूक केली आणि सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. या ठिकाणी आपण पाहताय गोलंदाज मोहन राईट अमोर द विकेट न यावेळेस अपील केली आणि सरळ यष्टया उद्ध्वस्त करत असताना पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी. फलंदाज बाद. गोलंदाज मोहन गोलंदाजी करत असताना दुसरं षटक या ठिकाणी चालू आहे. या ठिकाणी 2 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला तेव्हा आपण पाहिलं सुरुवात थोडीशी संमिश्र होती. 7 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. स्कोअर कार्ड वरती एकंदरीत आपण पाहाल तर 2 गड्यांच्या मोबदल्यात इथं 19 धावा आपण पाहताय. नवीन फलंदाज न्यू बॅटर रवी मैदानावरती. हा चेंडू चुकीच्या पद्धतीनं लेग स्टंपच्या बाहेर. विकेट किपर सुद्धा अडवत असताना चूक झाली आणि 22 अशा 1+1 2 धावा इथून ऍड केल्या जातील. 21 धावा आहेत षटकामध्ये. आपण पाहताय दुसरं षटक चालू आहे आणि हा शेवटचा चेंडू इथून मार्गस्थ होतोय. 2 बाद 21. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूवरती काय घडलं पाहिलं जाईल. षटक या ठिकाणी संपलंय. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 21 धावा. 21 ऑन द बोर्ड. 2 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावा सह्याद्री वाशाळा.
तिसऱ्या षटकाला सुरुवात. चला मित्रांनो, 4 मिनिटांमध्ये एक षटक टाकायचंय. सारंगपुरी संघ मित्रांनो, वेळेची काळजी घ्या. फक्त 4 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि हे षटक तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा या ठिकाणी धावफलकावरती आहेत. टीव्ही स्क्रीनवरती टायमर सेट आहे. या 4 मिनिटांमध्ये आपल्याला षटक कंप्लीट करायचं, याची काळजी घ्या. बॉलर तयार. भरत पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आडव्या बॅटचा धमाका. जबरदस्त प्रहार करत असताना सिद्धेशनं ठोकलाय हा दर्जेदार षटकार. तिसरं षटक या ठिकाणी चालू आहे. गोलंदाज भरत गोलंदाजी करतोय आणि पहिल्या चेंडूवरती षटकाराची मोहर उमटवली आहे सिद्धेशनं. पुन्हा एकदा जबरदस्त पुल करत असताना प्रॉपर टायमिंग. सिद्धेश येतोय फॉर्म मध्ये. डावखुऱ्या हाताचा फलंदाज इनफॉर्म बॅटिंग करतोय. सलगचा हा दुसरा दर्जेदार स्ट्रोक षटकार. षटक पहिलं ज्या वेळेस आलं 7 धावांचं, असं वाटलं होतं की धावा कमी होतील, मात्र या षटकावरती हल्ला बोल केलाय. आता मात्र संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाही आणि दरम्यान पुन्हा 2 धावा येतील. ही संधी इथं गमावली आहे. झेल टिपण्याची सुवर्ण संधी आली होती, मात्र झेल ड्रॉप आणि त्यानंतर जीवनदान मिळालंय ते फलंदाजाला. सिद्धेश चांगला खेळतोय या ठिकाणी. आपण पाहाल तर चांगल्या दर्जाची गोलंदाजी यावेळेस पेश करत असताना, बॅटिंग पेश करत असताना सिद्धेश 22 धावा त्यानं जोडल्यात. 9 चेंडू फेस केलेत. यावेळेस भरतचा पुढचा चेंडू येतोय. फुलटच चेंडू आणि निश्चितच खेळलाय समोरच्या दिशेला. सिंगल कंप्लीट. वेगानं थ्रो सुद्धा आला. एकच धाव. 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात या 36 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहत आहे. षटक क्रमांक 3 चालू आहे. गोलंदाज गोलंदाजी करत असताना भरत वरती ही जबाबदारी आली आणि आपण पाहाल तर 4 चेंडू फेकले. तब्बल 15 धावा त्यानं इथं खर्च केल्यात. 36 धावा एकंदरीत स्कोर कार्ड वरती आहेत.
तिसरं षटक मार्गस्थ असताना 4 चेंडू फेकून झालेत. एकंदरीत 36 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. या षटकातील 2 चेंडू आणि पुढील पूर्ण षटक अशा पद्धतीने इथून भरतचा हा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग. त्या ठिकाणी फिल्डर पोहोचेल का हा प्रश्न आहे. दरम्यान पुन्हा एकदा डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू जातोय. एकेरी धावी सिंगल. एकंदरीत 37 धावा आहेत. तिसरं षटक चालू असताना 37 धावा. 37. सिद्धेश वैयक्तिक 23 धावांवरती या ठिकाणी बॅटिंग करतोय. 10 चेंडू फेस केलेत. त्याच्या बॅटमधनं 23 धावा आल्यात. रवी साथ देत असताना 1 धाव त्यानं बनवली आहे. डावखोरे हाताचा बॅट्समन सिद्धेश सलामीसाठी आलाय. वन डाऊन वरती आला आणि त्यानं एक चांगल्या दर्जाची बॅटिंग या ठिकाणी पेश केली आहे. हा चेंडू चांगला होता. विकेट किपरच्या हातात जातोय. निर्धाव स्वरूपात संपन्न झाला. 3 षटकांची समाप्ती धावफलकावरती आहेत. 37 धावा. बॅटिंग करतायत सह्याद्री वाशाळा. डोंगरीपाडा आणि मोंडुळपाडा दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी आपण नाणेफेक करण्यासाठी या. डोंगरीपाडा आणि मोंडुळपाडा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी या. शेवटचं षटक जयश्वी दे गोलंदाजीसाठी आलेत आणि पहिल्या चेंडूवरती उलट्या हाताचा दिलाय तडाखा. जबरदस्त फटका. चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार. या चौकाराच्या मदतीने आपण पाहाल तर धावफलक तब्बल जाऊन पोहोचतोय तर 41 वरती. षटक शेवटचा अंतिम निर्णायक आणि या शेवटच्या षटकाची सुरुवात सुंदर केली आहे बॅट्समन रवीनं. पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट पाहायला मिळाला आणि सक्सेसफुल केलाय. 4 धावा आल्यात. एकंदरीत आपण पाहिलं तर 2 गड्यांच्या मोबदल्यात या 41 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू चांगला आहे. त्या ठिकाणी थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल आणि या दरम्यान आपण पाहाल तर एकेरी धाव येईल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 42-42. बेचाळीस धावा इथून पाहायला मिळत आहेत. या षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. डोंगरीपाडा आणि मोंडुळपाडा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. त्यावेळेस खेळलाय फटका. त्या ठिकाणी पुन्हा एकदा सिंगल. धावेसाठी धोक्याची घंटा आणि फिल्डिंग बरोबर झाली मात्र थ्रो अचूक येणं गरजेचं होतं. दरम्यान 43 धावा. डोंगरीपाडा संघाचे कॅप्टन आणि मोंडुळपाडा संघाचे कॅप्टन आपण तयार राहा. या उर्वरित 3 चेंडू नंतर आपला टॉस केला जाईल.
हा सामना विद्यमान सामना जो चालू आहे सारंगपुरी आणि त्यांच्या विरोधात मैदानावरती खेळत असताना आपण पाहताय वाशाळा सह्याद्री वाशाळा विपक्ष आई गावदेवी सारंगपुरी अशी मॅच मैदानावरती चालू आहे. स्कोर कार्ड 43 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक शेवटचा अंतिम निर्णायक जयेश विदे राईट मोर द विकेट. हा चेंडू आणि या चेंडूवरती प्रहार केला आहे जबरदस्त प्रहार. फिल्डर त्या ठिकाणी बरोबर जागेवरती होता आणि झेल टिपला जातोय. फलंदाज माघारी परततोय आउट. चला स्पीडअप करा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 43 धावा या ठिकाणी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 गड्याच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना टीम मैदानावरती सह्याद्री वाशाळा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी धावसंख्या उभारली आहे. 43 धावा सन्मानजनक धावसंख्या इथं जमा झाली आहे. अजून 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक. जयेश विदे ऑन साइडला खेळला फटका. या ठिकाणी एक सिंगल धाव येते धावफलकावरती. 44 धावा आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना सह्याद्री वाशाळा हा संघ मैदानावरती खेळतोय. षटकातला शेवटचा चेंडू इथून मार्गस्थ होईल. लास्ट डिलिव्हरी. वाईट बॉल. अवांतरची धाव इथून धावफलकावरती जोडतायत. बॉलिंग टीम रिव्ह्यू चेक करायचंय. थर्ड अंपायर वाईट बॉल. या ठिकाणी आपण पाहताय दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि इथं रनआउट. पहिल्या धावेसाठीच रनआउट. दुसऱ्या धावेसाठी ओके. 2 कंप्लीट. ओके 2 धावा कंप्लीट आणि तिसऱ्या धावेसाठी या ठिकाणी रनआउट अशा पद्धतीची परिस्थिती. 4 षटकं संपलेली आहेत. 47 धावा जोडल्यात आणि 48 धावांचं लक्ष इथं ठेवलंय सारंगपुरी संघासमोर. चला नाणेफेक करूया. डोंगरीपाडा आणि मुंडुळपाडा या 2 संघांच्या दरम्यान त्या ठिकाणी टॉस होतोय. डोंगरीपाडा संघाचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी या.
मुंडुळपाडा आणि डोंगरीपाडा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. मुंडुळपाडा संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. डोंगरीपाडा संघाचे कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी या, त्वरित या. डोंगरीपाडा संघाचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. मान्यवर अर्जुनदादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी करत आहोत. मुंडुळपाडा आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल डोंगरीपाडा. दोन संघांच्या दरम्यान टॉस होतोय. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलाय तो डोंगरीपाडा संघानं. मित्रा निर्णय कळवायचे. डोंगरीपाडा संघानं या ठिकाणी टॉस जिंकलाय आणि निर्णय थोडासा गुलदस्त्यामध्ये आहे. चला 48 धावांचं लक्ष्य. बॅटिंग स्वीकारली आहे डोंगरीपाडा संघानं आणि मुंडुळपाडा संघ आपण तयार राहायचंय. सामना संपला की लगेच फिल्डिंग लावून घ्या. या ठिकाणी 48 धावांचं लक्ष्य आहे. 48 धावांचं लक्ष घेऊन या ठिकाणी सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज रवीच्या माध्यमातून अतिशय सुंदर चेंडू निर्धाव स्वरूपात या ठिकाणी संपन्न होतोय. वाशाळा विपक्ष सारंगपुरी अशी मॅच या ठिकाणी चालू झाली आहे. सुरुवात करत असताना गोलंदाजी करतोय रवी. मोहन आणि भावेश ही जोडी मैदानावरती फलंदाजीसाठी आलेत. स्ट्राइक वरती बॅट्समन मोहन खेळतोय. नॉन स्ट्राइक एंड वरती भावेश. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 48चं टार्गेट दिलं आहे. पहिला बॉल डॉट आलाय. रवीचा हा चेंडू. मोहन साडी बॅट फिरवली मात्र बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन झालं नाही. निर्धाव. मोठं लक्ष आहे. 48 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. 12.00 ची सरासरी पहिल्या चेंडूपासून गरजेची आणि अशा वेळेला आपण पाहाल तर सुरुवातीचे 2 चेंडू डॉट येत आहेत. हा फटका खेचलाय वाईडिश लॉंग ऑफला. फिल्डर आहे त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पकडून फेकेल तोपर्यंत एक सिंगल धाव इथून कंप्लीट करतायत. एका धावेच्या मदतीने धावफलकाला इथं सुरुवात केली आहे बॅटिंग करणाऱ्या टीम सारंगपुरी या संघानं. एक सिंगल एकेरी धाव आली आहे. 3 चेंडू फेकलेत. एक धाव जोडली आहे. मोहन आणि भावेश. स्ट्राइक रोटेट भावेशकडे स्ट्राइक आली आहे. हा चेंडू लेग स्टंप वरती डायरेक्ट जाऊन आदळलाय. कुठल्याही प्रकारे अंदाज नाही आणि सरळ यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना रवीनं टिपलेला हा पहिला फलंदाज बाद.
गोलंदाज रवी सुंदर गोलंदाजी करत असताना पहिलं षटक टाकतोय. पहिल्या 3 चेंडूंवरती 1 धावाली, चौथ्या चेंडूवरती विकेट अर्जित करतोय. एकंदरीत 4 चेंडू फेकलेत, फक्त एकच धाव खर्च केली आहे. नवीन बॅटर महेश आलाय. या चेंडूवरती संधी आली आहे, झेल ड्रॉप. झेलसाठी भरपूर प्रयत्न त्या ठिकाणी केले, मात्र शेवटच्या मोमेंटला हातातनं चेंडू ड्रॉप होतोय. आणि दरम्यान आपण पाहाल तर एका धावेचं योगदान येईल धावफलकाला. धावफलक अतिशय स्लो बर्वन पुढे सरकत असताना आपण पाहताय. एका धावेच्या मदतीनं पुढे सरकेल ते 2 वरती. हा चेंडू मोहनसाठी, जागेवरनं मोहन खेळण्याचा प्रयत्न करतो. फुटवर्क नाही, बॅट फिरवली, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाईल निर्धाव. चांगल्या पद्धतीने षटक या ठिकाणी संपन्न केलं. गोलंदाज रवीनं केवळ खर्च केला 2 धावा आणि 1 विकेट त्यांना अर्जित केली आहे. पहिलं षटक संपलंय, धावफलकावरती 2 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 दुसरं चालू होत आहे. योगेश भोईर गोलंदाजीसाठी तैनात. पहिलाच बॉल, पहिला चेंडू, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पुढे सरसावत जाऊन खेळलेला फटका, जबरदस्त फटका खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे, अडवताना पाहायला मिळालं. अडवून फेक करेल तोपर्यंत इथं या 2 धावा येतील. धावफलकावरती आपण जोडतोय. एकंदरीत आपण 2 धावांच्या मदतीने जर धावफलक पाहिलं तर 4 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. योगेश भोईर फिरकीचं आक्रमण, यावेळेस फटका खेळलाय, चांगला फटका खेळलाय. 2-2 फिल्डर त्या ठिकाणी मेहनत घेत आहेत, मात्र तिथं अडवत असताना इथून फेक करतील. येतायत या पुन्हा 2 धावा. इथून पाहिलं तर अजूनही 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 42 धावा तब्बल बनवाव्या लागतील. 16 चेंडू 42 धावा. यावेळेचा ब्रेक, पुन्हा एकदा प्रहार केलाय, कव्हरच्या डोक्यावरनं खेळलाय, फटका चांगला खेळलाय. त्या ठिकाणी फिल्डरसाठी मोठी चेस, आबाक्याच्या बाहेर आहे, सरळ चेंडूनी सीमा पार झालाय, चौकार. यावेळेस बॅटची एज, विकेटच्या मागे त्या ठिकाणी चेंडू जातोय. एक सिंगल धावेचं योगदान इथे येत आहे. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती आपण पाहिलं तर 11 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात या 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. गोलंदाज योगेश भोईर खांद्यावरती जिम्मेदारी घेऊन खेळतोय. एकंदरीत आपण पाहिलं तर 9 धावा योगेशनं पहिल्या 4 चेंडूंवरती खर्च केल्यात. यावेळेस फुलटो चेंडू उलट्या हाताने खेळलाय. त्या ठिकाणी अतिशय चांगला फटका, दूरवरनं फिल्डर येतोय, अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला यशस्वी. आणि पुन्हा 2 धावा इथून एकवटतायत.
एकंदरीत आपण पाहिलं तर 13 धावांवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय. षटक दुसरं चालू असताना दुसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू इथून हा चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर. वाईट बॉल. अवांतरची धाव येते धावफलकावरती. एका धावेची मदत येईल. स्कोर कार्ड झालं ते 14 वरती. तब्बल 48 धावांचं लक्ष इथं ठेवलंय आणि पहिलं षटक मार्गस्थ होतं त्यावेळेला आपण पाहिलं तर केवळ 2 धावा. षटक क्रमांक दुसरं चालू झालं. 12 धावा योगेशच्या षटकात. पुढचा चेंडू फिरकीचं आक्रमण. स्ट्राईक वरती मोहन खेळतोय. उजव्या हाताचा बॅटर. धावफलकावरती आहे त्या एकंदरीत 14. एक गडी बाद. यावेळेस पहा स्लोवर बॅटची एज. विकेटच्या मागे चेंडू जातोय डिक्लेअर झोनच्या दिशेनं. एक सिंगल धाव आली आहे. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी होतं ते संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती एक गडी बाद 15 धावा. दोन षटकांसाठी या ठिकाणी आपण पाहताय बरोबर 8 मिनिटं खर्च करतायत. एकंदरीत इथून 6.5 मिनिटांचा वेळ तुमच्याकडे एका षटकासाठी आहे. लवकरात लवकर जितकी षटकं कंप्लीट कराल, ओव्हर रेट तुमचा चांगला ठेवाल तितकंच तुमच्यासाठी चांगलं असणार आहे. आजच्या दिवसात आपल्याला भरपूर मॅच अजून कव्हर करायच्या आहेत. एका दिवसाला 12 सामन्यांचं शेड्यूल्ड असणारी ही मी म्हणतो महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा असेल की जिथं एका सेशनमध्ये एका दिवसामध्ये एका शेड्यूलमध्ये तब्बल 12 मॅच आपल्याला या ठिकाणी कव्हर कराव्या लागतात. झटपट क्रिकेट. गोलंदाज तयार होतोय सिद्धेश, ज्यानं बॅटिंग अतिशय दमदार केली. लेफ्ट आर्म पेसर. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती धमाका. व्हॉट अ शॉट. मात्र फिल्डर बरोबर त्या ठिकाणी काय कमिटमेंट दाखवली आहे. वेट अँड वॉच. शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली आणि त्यानंतर एक अप्रतिम दर्जाचा झेल सीमारेषेवरती टिपलाय आणि सारंगपुरीकरांच्या आशांवरती पाणी फिरवलंय. आउट. चला स्पीडअप करा. आपण जो मध्ये अतिरिक्त वेळ खर्च करतोय तो वेळ मित्रांनो मध्ये घेऊ नका. या ठिकाणी आपण पाहताय गोलंदाज सिद्धेश लेफ्ट आर्म मारा करत असताना ओव्हर द विकेटनं न्यू बॅटर मैदानावरती भरत आलाय. स्ट्राईक वरती तयार. परत हा चेंडू खेचलाय. फटका इथं लांबी गाठेल का प्रश्न आहे. पुन्हा एकदा हातात दिलंय. बरोबर झेल टिपलाय आणि अजून एक फलंदाज माघारी परतत असताना फलंदाज बाद. सलगच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट येत आहेत. एकंदरीत आपण पाहिलं तर सलग 2 विकेट आणि निश्चितच धावफलक स्थिरावलेला आहे ते 15 वरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना ऑन हॅट्रिक गोलंदाज सिद्धेश, ज्या सिद्धेशनं भरपूर चांगली कामगिरी या मॅच मध्ये केली आहे. बॅटिंग करत असताना चांगलं मोलाचं योगदान सहकार्य दिलं. योगेश भोईर लवकर बाद झाल्यानंतर त्याने जिम्मेदारी स्वीकारली आणि या यंगस्टर खेळाडूनं खऱ्या अर्थानं प्रभावित केलं. लेफ्ट आर्म मारा करत असताना पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा चेंडू ऑन हॅट्रिक. न्यू बॅटर नवीन बॅट्समन आदित्य स्ट्राईक वरती आणि हॅट्रिक कंप्लीट. हॅट्रिक कंप्लीट. हॅट्रिक कंप्लीट करत असताना गोलंदाज सिद्धेश भोईर मैदानावरती तुफान गोलंदाजी करतोय. वाशाळा संघासाठी नक्कीच हे मैदान फार लकी राहिले. याच्याविषयी आम्ही सातत्याने चर्चा करत असतो. या मैदानावरती जिथून स्पर्धा चालू झाली 4थं पर्व आहे आणि निश्चित ज्या ज्या वेळेला त्यांच्यावरती संकट येतं त्यावेळेला नक्कीच या मैदानावरती कुणी ना कुणी हिरो त्यांच्यासाठी उभा राहतो आणि मॅच
विनिंग खेळी मैदानावरती साकारतो किंवा मॅच विनिंग गोलंदाजी मैदानावरती करताना पाहायला मिळतो। आजच्या दिवसात सकाळच्या सत्रात आपण पाहिलं असेल तर केवळ 6-7 धावांची गरज होती एका षटकामध्ये आणि त्या धावा सुद्धा डिपेंड करताना इथं वाशाळा संघाला यश आलं। या अनुषंगाने इथं सुद्धा आपण पाहाल तर सिद्धेश भोईरने हॅट्रिक संपादित केली आहे। यावेळेस मात्र आडव्या बॅटनं प्रहार केलाय, प्रॉपर टायमिंग, चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर। जयेश विदे षटकार। एकवीस धावा इथं धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। षटकार आलाय सलगच्या 3 विकेट आणि त्यानंतर आपण पाहाल तर बॅटिंग करण्यासाठी जयेश विदे मैदानात आले आणि पहिल्या चेंडूवरती हा आत्मघातकी टोला षटकार येतोय। 21 धावा धावफलकावर आहेत, 48चं टार्गेट। इथून आपण पाहिलं तर अजूनही 27ची गरज। यावेळेस टोक रशिंग यॉर्कर लगेच उत्तर दिलंय। जयेश विदे यांची यष्टी या ठिकाणी उद्ध्वस्त केली आहे। फलंदाज माघारी परतेल। या षटकात आलेली 4थी विकेट बाद। एनालिसिस पहा या षटकाचं। पहिली चेंडू विकेट, दुसरी चेंडू विकेट, तिसरी चेंडू विकेट, चौथ्या चेंडूवर सिक्सर आणि 5व्या चेंडूवरती या ठिकाणी विकेट। तिसरं षटक 21 धावा धावफलकावरती, 5 गडी बाद 21 धावा। सह्याद्री वाशाळा हा संघ मैदानावरती नक्कीच आपण पाहाल तर फ्रंटफूट वरती खेळतोय। तब्बल 48 धावांचं लक्ष ठेवलं होतं। या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सारंगपुरी संघाला इथं अडचणीत आणलंय। न्यू बॅटर, नवीन फलंदाज बॅट्समन रियाज। लास्ट बॉल खेळलाय त्या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेनं। फिल्डर आहे बरोबर जागेवरती, एक टप्प्यावरती घेतलं, पकडलं, फेकलं आणि दरम्यान एक धाव कंप्लीट। दुसऱ्या धावेचा प्रयत्न, गरज आहे का? आधीच या ठिकाणी आपल्या भरपूर विकेट गेल्यात आणि त्यानंतर अजून एक विकेट रनआउटच्या स्वरूपात बाद होत असताना 6वी विकेट अर्जित केली आहे। षटक संपलंय तिसरं। धावफलकावरती निश्चितच सुरुंग लागलाय। 6 गडी बाद धावफलकावरती आहेत 22 धावा। 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता या ठिकाणी विजयासाठी। 6 चेंडू 26 धावा। चला फिल्डिंग लावून घ्या वाशाळा संघ, आपण लगेच फिल्डिंग सजवून घ्या। आपण त्वरित या ठिकाणी आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे। लास्ट ओव्हर, 6 चेंडू आणि 26 धावांची गरज या ठिकाणी विजयासाठी आहे। पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती बॅटची एज। विकेटच्या मागे एक सुंदर झेल, फलंदाज बाद, अजून एक विकेट डाऊन। शेवटचे 5 चेंडू इथून शिल्लक आहेत, बनवायचे आहेत त्या 26 धावा। चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतायत, चांगली फिल्डिंग करतायत। या ठिकाणी आपण पाहाल तर वाशाळा संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करत असताना 2 धावा येतील। मात्र या 2 आणि सिंगल धावा किती मॅटर करतील हा एक प्रश्न आहे। 4 चेंडूंचा खेळ शिल्लक, 24 धावांची आवश्यकता। एव्हरी डिलिव्हरी रिक्वायर्ड 6 रन्स। प्रत्येक चेंडूवरती षटकाराची गरज आहे। 4 चेंडू आणि 24 धावांची इथून गरज बॅटिंग करणाऱ्या संघाला। लास्ट 4 चेंडू 24 धावा बनवायच्या आहेत। हा चेंडू पहा मागे त्या ठिकाणी विकेटच्या मागे टिपला आणि त्या ठिकाणी धावबादच्या स्वरूपात अजून एक विकेट अर्जित करतायत। संघ संकटात सापडलाय आणि अजून एक विकेट जात असताना फलंदाज बाद होतोय 8वा।
शेवटचे 3 चेंडू इथे शिल्लक आहेत आणि या 3 चेंडूंवरती तब्बल 24 धावांची गरज या ठिकाणी विजयासाठी. चला स्पीडअप करा. यावेळी हुक केलंय त्या ठिकाणी. फटका चांगला खेळलाय. फिल्डर बरोबर जागेवरती होता मात्र त्याला चकवलंय आणि चेंडू गेलाय सीमा पार. चौकार. 1 बाउंसचा कॉल. यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळला आहे त्या ठिकाणी. कव्हरच्या डोक्यावरनं फिल्डर आहे. सिंगल 1 धाव. त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी सुद्धा आले आणि आरामशीर 2 धावा इथं कंप्लीट होत आहेत. लास्ट 1 डिलिव्हरी रिमेनिंग. 1 चेंडू 18 धावा आणि हा सामना या ठिकाणी खिशात घालण्याच्या तयारीत सह्याद्री वाशाळा या परिसरातील ताकदवर टीम आहे आणि आपली ताकद मैदानावरती दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. 1 चेंडू शिल्लक आहे आणि 17 धावांची गरज आहे. गुड बॉलिंग आणि या ठिकाणी विजयी होत आहेत सह्याद्री स्पोर्ट्स वाशाळा. हार्दिक अभिनंदन. गोड कौतुक सारंगपुरी टीमचं. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट इट ज्यानं